व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं लास्ट लेक्चरला. तर डिफ्रॅक्शन स्ट्रक्चर लॅटिन इमेज पर्यंत आपण बघितलं. या नोटचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवला होता, आठवतो का? आठवतंय का? कॅनडियन नोट आहे. याच्यामध्ये असा एक एरिया असतो, ही सिक्युरिटी फीचर डिफ्रॅक्शन स्ट्रक्चर, किंवा त्याला दुसरं नाव आहे डिफ्रॅक्शन ग्रेटिंग. डिफ्रॅक्शन ग्रेटिंग किंवा डिफ्रॅक्शन स्ट्रक्चर. तर ते काय असतं की असा एक स्पेसिफिक एरिया असतो, तो सिक्युरिटी पर्पज साठी यूज केला जातो. तर हा एरिया जो आहे याला कुठला तरी एक शेप असतो. तो जनरली असं जर आपण बघितलं ऍज अ नॉर्मल पर्सन तर आपल्याला वाटतं हे काहीतरी डिझाईन केलं इथं, पण ते ऍक्च्युअल मध्ये डिझाईन नसतं. त्याच्या आतमध्ये एक सिक्युरिटी फीचर असतं. तर जेव्हा आपण त्याच्यावर लेझर लाईट फोकस करतो, लेझर लाईट फोकस केल्यानंतर त्याच्या बॅकग्राऊंडला, म्हणजे हे बॅकग्राऊंड आहे, नोटचं बॅकग्राऊंड आहे, तर त्या बॅकग्राऊंडला एक वेगळं एक डिझाईन तयार होतं. तर याला म्हणतात डिफ्रॅक्शन स्ट्रक्चर. तर ऍक्च्युअल हे काय असतं, ते इथे एक पॅटर्न क्रिएट केलेला असतो आणि तो पॅटर्न खूप मायक्रो लेवलला असतो, पिक्सेल फॉर्म मध्ये असतो. तो पिक्सेल फॉर्म मध्ये असल्यामुळे काय होतं की आपल्याला एका नॉर्मल व्ह्यूइंग अँगलला आणि नॉर्मल व्ह्यूइंग डिस्टन्सला तो विजिबल नाही होत, पण त्याच्यावर जेव्हा हाय पॉवरचा लाईट फोकस केला जातो तेव्हा तो लाईट, त्याचा इफेक्ट लाईटवर होतो आणि तो इफेक्ट इकडे ट्रान्समिट होतो. याला म्हणतात डिफ्रॅक्शन स्ट्रक्चर किंवा डिफ्रॅक्शन ग्रेटिंग. तर ही जी नोट आहे हीच नोट आहे आणि हेच मॅपल डिझाईन आहे. मॅपल डिझाईन म्हणजे हा शेप आहे. तर हा जो शेप आहे हा दिसायला असा असतो, पण त्याला जर झूम करून बघितला मायक्रोस्कोपच्या अंडर, तर त्या पॅटर्न मध्ये हे असं प्रिंट केलेलं आहे. प्रिंट केलेलं म्हणजे हे डिफ्रॅक्शन स्ट्रक्चर तिथे क्रिएट केलेलं आहे. लुक फॉर हिडन नंबर्स थ्रू द फ्रॉस्टेड मॅपल लीफ विंडो. ही जी लिफ्टची विंडो आहे त्या विंडो मध्ये असं पिक्सेल फॉर्म मध्ये क्रिएट केलेलं आहे, जे नॉर्मल डिस्टन्स वरून जेव्हा आपण बघतो तेव्हा ते दिसत नाही, पण मायक्रोस्कोपच्या अंडर किंवा मॅग्निफाईंग ग्लासच्या अंडर जर बघितलं तर ते असं दिसतं. आणि जेव्हा आपण त्याच्यावर लेझर लाईट फोकस करू तेव्हा ही जी इमेज आहे ही अशी बॅकग्राऊंडला ती इमेज दिसेल तिथे. त्याचं जे डिनॉमिनेशन आहे आणि डॉलरचं जे साईन आहे तर ते बॅकग्राऊंडला दिसतं. तर ऍक्च्युअल मध्ये डिफ्रॅक्शन स्ट्रक्चर हे पिक्सेल फॉर्म मध्ये असतं. तर पिक्सेल फॉर्म मध्ये जर अंडर मायक्रोस्कोप आपण ऑब्झर्व केलं तर ते असं दिसतं, पण जर नॉर्मल व्ह्यूइंग डिस्टन्सला जर बघितलं तर हे असं, किंवा जेव्हा मायक्रोस्कोपच्या अंडर बघू तेव्हा असं दिसेल आणि जेव्हा आपण लाईट फोकस करू तेव्हा बॅकग्राऊंडला ते असं दिसतं. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये असतं पिक्सेल फॉर्म मध्येच, पण ते पिक्सेल हे एकत्र आलेले दिसतात आपल्याला जेव्हा आपण त्याच्यावर लेझर लाईट फोकस करतो. ते कुठे दिसतात तर बॅकग्राऊंडला. मग याला हे जे आहे डिफ्रॅक्शन स्ट्रक्चर हे ट्रान्समिसिव्ह म्हणतात याला, कारण हे लाईट ट्रान्सफर होतोय त्याच्यातून, ट्रान्समिट होतोय, म्हणून याला म्हणतात ट्रान्समिसिव्ह डिफ्रॅक्शन स्ट्रक्चर किंवा ट्रान्समिसिव्ह डिफ्रॅक्शन ग्रेटिंग. मग दुसरं असतं रिफ्लेक्टिव्ह. रिफ्लेक्टिव्ह कुठे बघायला मिळतं तर तुम्ही जर सीडी किंवा डीव्हीडी बघितली का, कॉम्पॅक्ट डिस्क बघितली, येस सर. तर ती कॉम्पॅक्ट डिस्क कुठल्या कलरची दिसते बॅक साइडने? बघितलाय त्याचा कलर कुठला असतो? रेनबो कलर. रेनबो. तो रेनबो पॅटर्न जो असतो तो जो इफेक्ट आहे तो हा डिफ्रॅक्शन स्ट्रक्चरचा इफेक्ट असतो. म्हणजे त्याच्यामध्ये वेगळं काहीच नाहीये, फक्त ते जे ट्रॅक्स असतात, ट्रॅक्स म्हणतात त्याला, तर ते ट्रॅक्स जे असतात त्या सीडी मध्ये, ते ट्रॅक्स एवढ्या जवळ त्यांनी प्लेस केलेले असतात त्याच्यामधलं स्पेसिंग, की ते आपण असं डोळ्यांनी सेपरेट झालेलं बघू नाही शकत. ते आपल्याला एकच दिसतं पूर्ण सरफेस, पण तो एकच नसतो, तर ते सेपरेट ट्रॅक्स असतात.
त्या ट्रॅकमुळेच आपल्याला त्याच्यामधले इमेज किंवा काय असेल त्याच्यात रेकॉर्ड केलेलं ते आपल्याला दिसत असतं. तर तो पण एक जो इफेक्ट आहे तो डिफ्रॅक्शन स्ट्रक्चरचा इफेक्ट असतो, पण तो असतो रिफ्लेक्टिव्ह. आणि हा आहे ट्रान्समिसिव्ह. कळतंय का? कळतंय का रे? हो सर. हा एक व्हिडिओ बघू आपण. I'm here in Canada for the holidays, and you may already know that Canada has really interesting money. Canadian note hai. It's made of plastic instead of paper. You might know that it has these see-through sections, which is really cool. But the coolest thing about Canadian money is the maple leaf. The maple leaf is see-through as well, and it has a sort of frosted effect. That frosting is actually really, really intelligent frosting. It's a diffraction grating. You might have heard of diffraction gratings before. They're used in science to demonstrate the fact that light travels as a wave. Diffraction gratings are a really important tool in science. This diffraction grating has been built in such a way that if you shine a laser light through it, then projected out the other side is the denomination of the note itself. So there you go. Written around that central point of light is $10, $10. दिसतंय इफेक्ट काय? Yes, sir. $10, $10. It used to be that it was just the $100 bill that had this feature, but all denominations have it now. And if you don't have access to a laser pointer, don't worry. Instead, you can look through the maple leaf at a point of light. And if you're wondering what you can use as a point of light, look no further than your Christmas tree. If you look at your Christmas tree through the maple leaf of a Canadian note, you will see written around each of those Christmas tree lights the value of the note itself. And interestingly, red lights have a longer wavelength than green lights, and longer wavelengths are diffracted more than shorter wavelengths. So when you see the value written around these points of light, they will appear larger around the red lights than they do around the green lights. And in fact, if you look at a white source of light through a bill of Canadian money, you will see its value written in rainbow colors. So there you go. You can use Canadian money to demonstrate one of the most important ideas in quantum mechanics, the wave nature of light itself. कळलं का काय बोलला तो? त्या कॅनडियन नोट मधलं जे डिफ्रॅक्शन ग्रेटिंगचा जो मॅपल लीफचा पार्ट दाखवला त्याने, तो सगळ्यात जास्त व्हिजिबल किंवा सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह कधी दिसतो जर रेड लाईटच्या अंडर जर बघितलं तर, म्हणजे रेड लेझर जर फोकस केला तरच तो जास्त व्हिजिबल आणि जास्त इम्प्रेसिव्ह दिसतो. कारण काय, त्याची वेव्हलेंथ जास्त आहे ऍज कम्पेअर्ड टू ग्रीन. तर ग्रीनला तो इफेक्ट कमी दिसतो. पण जर व्हाईट लाईट त्याच्यातून जर आपण ट्रान्समिट करायला गेलो तर त्या डिफ्रॅक्शन ग्रेटिंगचा जो पार्ट आहे मॅपल लीफचा, तर तो रेनबो कलर्स मध्ये दिसतो. तर हा असतो डिफ्रॅक्शन इफेक्ट. हा थोडासा सिमिलर आहे प्रिझम इफेक्टशी. प्रिझम इफेक्ट माहिती आहे, ज्याच्यातून आपण व्हाईट लाईट त्या प्रिझमवर फोकस करतो आणि त्याच्यातून रेनबो कलर्स आपल्याला इकडे सेपरेट झालेले दिसतात दुसऱ्या बाजूला. तर हे असतं डिफ्रॅक्शन ग्रेटिंग. ऍक्च्युअली ही फिजिक्सची कन्सेप्ट आहे. आणि याचा अजून एक इफेक्ट तुम्हाला सांगितला, जो कॉम्पॅक्ट सीडी किंवा डीव्हीडीचा जी बॅक साइड असते, जी आपण ज्याच्यावर स्क्रॅचेस पडू नये देत, तर ती साइड आणि तो जो इफेक्ट असतो ज्याच्यावर आपण वेगळा लाईट काही फोकस करत नाहीये, जो डे लाईट असतो किंवा जो आपला आर्टिफिशियल लाईट असतो रूम टेम्परेचर रूम कंडिशनचा, तर तोच लाईट त्याच्यावर फोकस होतो, पण त्याचा इफेक्ट आपल्याला वेगळा दिसतो, त्याच्यातून रेनबो कलर्स दिसतात आपल्याला. तर हा डिफ्रॅक्शन इफेक्ट असतो. तर अजून एक त्याचा एक्झाम्पल असं आहे की जर तुम्ही असं पाणी बघितलं आणि पाण्यावर जर ऑइल असलं कुठेतरी, तर ते ऑइल
हे आपण एका अँगल मधून जर बघितलं तर तो असं रेनबो कलर दिसतात त्याचे, बघितलंय का? पाण्यावर जर ऑइल सांडलेलं आहे तर त्याचे रेनबो कलर्स दिसतात. आणि बऱ्याच वेळा आपलं डेली लाईफ मधलं एक एक्झाम्पल आहे की मोबाईलचा जो स्क्रीन असतो त्या स्क्रीनवर जर एका अँगल मध्ये दुसऱ्या बाजूने सनलाईट येतोय आणि इथं जर स्क्रीन आपण बघितला, मोबाईलची जी ग्लास आहे ती ग्लास जर बघितली तर त्याच्यामध्ये पण रेनबो कलर्स आपल्याला दिसतात. तर दॅट इज नथिंग बट द डिफ्रॅक्शन ग्रेटिंग इफेक्ट. तो डिफ्रॅक्शन ग्रेटिंगचा इफेक्ट असतो. पण हे सगळे जे आहेत हे आहे रिफ्लेक्टिव्ह. बट ट्रान्समिसिव्ह जे आहेत ते आपण नोटमध्ये बघितलं. नोटमध्ये कसा दिसतो तो ट्रान्समिसिव्ह इफेक्ट. तर याला म्हणतात डिफ्रॅक्शन स्ट्रक्चर और डिफ्रॅक्शन ग्रेटिंग. समजलंय? तर ते जे ट्रान्समिसिव्ह आहे, ट्रान्समिसिव्ह मध्ये पिक्सेल फॉर्म मध्ये ते क्रिएट केलं जातं आणि पिक्सेल फॉर्म मध्ये क्रिएट केल्यानंतर ते तिकडे ट्रान्समिट होतं. A diffraction structure or grating of reflective or transmissive lines is formed by a regular matrix of pixels. Matrix म्हणजे असं एक हे जे आहे याला मॅट्रिक्स म्हणतात. पिक्सेलचा मॅट्रिक्सचं एक स्ट्रक्चर बनवलं जातं, म्हणजे डिझाईन बनवलं जातं आणि त्याच्यातून तो इफेक्ट क्रिएट केला जातो. इच कंटेनिंग अ पोर्शन ऑफ वन ऑर मोर लाईन्स, म्हणजे पिक्सेलच्या लाईन्स तिथे क्रिएट केल्या जातात आणि त्याला शेप दिला जातो. वेन द पिक्सेल्स आर इल्युमिनेटेड, ते पिक्सेल जेव्हा इल्युमिनेट केले जातात, each generates a two-dimensional optical image diffraction pattern whereby the total image diffraction pattern of the grating is optically variable but structurally stable. म्हणजे ऍक्च्युअली हे प्रत्येक पिक्सेल जेव्हा आपण त्याच्यावर लाईट इल्युमिनेट करतो तेव्हा प्रत्येक पिक्सेल हा डिफरंट असतो. पण ते जे डिस्टन्स आहे आणि जे पिक्सेल मधलं अंतर आहे एकमेकांमधलं आणि आपलं व्ह्यूइंग डिस्टन्स जे आहे त्याच्यामुळे ते सगळे पिक्सेल असे एकत्र आलेले दिसतात. म्हणजेच काय, स्ट्रक्चरली ते स्टेबल असतात. जरी ते वेगवेगळे असले तरी ते आपल्याला स्टेबल आणि युनिफॉर्म दिसतात. A diffraction structure or grating is an optical component with a periodic structure that splits and diffracts light into several beams traveling in different direction. म्हणजे हा एक ऑप्टिकल कॉम्पोनंट आहे. हा यूज केला जातो जेव्हा लाईट त्याच्यावर स्ट्राईक होतो तेव्हा एकच लाईट बीम जरी स्ट्राईक झाला तरी त्याचे वेगवेगळे लाईट बीम क्रिएट होतात, जसे प्रिझम मध्ये होतात तसे. फक्त ते वेगवेगळे जे लाईट बीम असतात त्याला एक वेगळ्या डिझाईन मध्ये त्यांनी तिथे फॉर्म केलेलं आहे, म्हणून त्याला एक कॉम्पोनंट म्हटलंय, ऑप्टिकल कॉम्पोनंट आहे ते. द एमर्जिंग कलरेशन इज अ फॉर्म ऑफ स्ट्रक्चरल कलरेशन. जे कलरेशन म्हणजे जो तिकडे दुसऱ्या बाजूला जो कलर आपल्याला दिसतो ते एका स्ट्रक्चरल फॉर्म मध्ये आपल्याला मिळत असतं, म्हणून त्याला एक शेप येतो. जसं त्या नोट मध्ये $10 असं ते साइन होतं, तो त्या $10 मध्ये ते डिफ्रॅक्शन ग्रेटिंग त्यांनी क्रिएट केलंय. The direction of these beams depend on the spacing of the grating and the wavelength of light, so that the grating acts as the dispersive element. म्हणजे हे जे आहे डिफ्रॅक्शन ग्रेटिंग ही जी कन्सेप्ट आहे ही कशावर डिपेंड आहे, तर जो फेज असतो, जो आपण जर साइन वेव्ह बघितला त्या लाईटचा, वेव्हलेंथ मध्ये ते साइन वेव्ह असतात, तर त्या साइन वेव्ह मध्ये जी वेव्हलेंथ आहे ती वेव्हलेंथ आणि त्याच्या आतमधलं डिस्टन्स किती आहे म्हणजे स्पेसिंग, वेव्हलेंथ आणि स्पेसिंग या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे त्या कॉम्बिनेशनवर हे डिफ्रॅक्शन ग्रेटिंग ठरत असतं. Gratings generally have ridges or rulings. Ridges म्हणजे borders. Gratings generally have ridges or rulings on their structure rather than dark line. Dark line त्याच्यावर दिसत नाही आपल्याला, फक्त अशी फेड बॉर्डर त्या मायक्रोस्कोपच्या अंडर दिसते. अगदी डार्क बॉर्डर नाही दिसत, तर
फेड असते ती लाईन खूप, आणि त्याच्यातून तो इफेक्ट जनरेट होतो. आता तुम्ही तो व्हिडिओ पण जर बघितला व्यवस्थित, तर त्याच्यामध्ये पहिला जो व्हिडिओ होता, तर त्याच्यामध्ये ते जे डिझाईन होतं असं एक कुठला तरी एक शेप होता, असा लीफचा किंवा फ्लॉवरचा शेप होता. मागच्या लेक्चर मध्ये व्हिडिओ बघितला होता. तर त्याच्या ज्या एजेस होत्या ते शार्प नव्हत्या, त्याच्या एजेस फेड होताना दिसत होत्या. अजून आपण एकदा बघू तो व्हिडिओ, तुम्हाला लक्षात येईल. हा, तर याचे एजेस बघा, शार्प नाहीये तर फेड असतात त्या. जर शार्प केल्या तर जो काउंटर फिटर आहे किंवा जो फेक नोट बनवणार आहे त्याला लगेच कळेल की इथे काहीतरी डिझाईन आहे, म्हणून त्या जर फेड असतील तर ते लवकर दिसून नाही येत. सच ग्रेटिंग्स म्हणजे तो शेप किंवा ते जे स्ट्रक्चर आहे ते, सच ग्रेटिंग्स कॅन आयदर बी ट्रान्समिसिव्ह ऑर रिफ्लेक्टिव्ह स्ट्रक्चर. काही वेळेला ते ट्रान्समिसिव्ह असेल जसं नोट मध्ये यूज करतात, किंवा रिफ्लेक्टिव्ह असेल जसं सीडी किंवा डीव्हीडी मध्ये यूज करतात. Gratings that modulate the phase rather than the amplitude of the incident light are also produced frequently using holography. जसं होलोग्राफ असतो तर त्या होलोग्राफी मध्ये पण हे डिफ्रॅक्शन ग्रेटिंग यूज केलं जातं. जसं होलोग्राफ जर आपण बघितलं, एक ते सिल्वर लेबल असतं आणि त्याच्यावर आपण जर वेगवेगळ्या अँगलला बघितलं तर तो त्याच्या आतमधला जी इमेज आहे त्याचा पण अँगल चेंज होतो, पण त्याच्या बॅकग्राऊंडला जो कलर आहे तो बॅकग्राऊंडचा कलर आपल्याला रेनबो कलर दिसतो. तर त्या बॅकग्राऊंडच्या कलर मध्ये हे डिफ्रॅक्शन ग्रेटिंग यूज केलेलं असतं, आणि हे त्या साइन वेव्हची जी फेज असते त्या फेजवर डिपेंड करतं की किती डिफ्रॅक्ट होणार आहे किंवा किती लाईट त्याच्यातून आपल्याला दिसणार आहेत वेगवेगळे रेनबो कलर्स. हे त्या फेजवरनं आणि त्याच्यामधल्या डिस्टन्स मधनं कळतं. Diffraction can create rainbow colors when illuminated by wide spectrum, for example continuous light source. रेनबो कलर्स पण हा आपल्याला प्रोव्हाइड करतो किंवा शो करतो. The sparkling effect is seen from closely spaced narrow tracks on optical storage discs such as CDs and DVDs. CDs आणि DVDs मध्ये ते जे ट्रॅक्स असतात ते ट्रॅक्स खूप जवळ असतात एकमेकांच्या, त्याच्यामुळे हा डिफ्रॅक्शन इफेक्ट तिथे जनरेट होतो. A pixelated diffraction grating is an effect in which each pixel of the grating is an individual optical diffraction grating, and pixelated diffraction grating when illuminated generates an optically variable image. म्हणजे हे जे आपण नोट मध्ये बघितलं ते कुठल्या टाईपचं असतं तर पिक्सेलेटेड डिफ्रॅक्शन आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला इमेज क्रिएट करायची. इमेज क्रिएट करण्यासाठी ती आधी फॉर्म करावी लागेल, तर ती फॉर्म करत असताना त्याच्यामध्ये पिक्सेल असायला पाहिजे, म्हणून त्याला म्हणतात पिक्सेलेटेड डिफ्रॅक्शन. हे ट्रान्समिसिव्हचा टाईप आहे, त्याच्यामध्ये तो पिक्सेल आधी जनरेट करतात आणि त्या पिक्सेलवर नंबर ऑफ पिक्सेल झाले की त्याचं डिझाईन बनतं, आणि मग त्या डिझाईनवर जेव्हा लाईट फोकस करतात तेव्हा ते डिझाईन तिकडे ट्रान्समिट होतं आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला ते डिझाईन अपीयर होताना दिसतं. द पिक्सेल्स आर arrayed म्हणजे डिझाईन in a multiplicity of groups of pixels, in each of which the pixels are arranged according to a predetermined rule of pixelated diffraction grating, whereby to produce a visually observable effect in the optically variable image generated when the pixelated
डिफ्रॅक्शन ग्रेटिंग इज इल्युमिनेटेड. म्हणजे ते की तो प्रत्येक पिक्सेल हा सेपरेटली तिथे जनरेट केलेला आहे आणि सेपरेटली जनरेट केल्यामुळे ते नंबर ऑफ पिक्सेल्स आहे एका डिझाईन मध्ये. जसं आपण हाफटोन इमेज असते, त्या हाफटोन इमेज मध्ये काय होतं, नंबर ऑफ डॉट्स असतात. एक टेक्स्ट मॅटर मला एक जरी वर्ड असेल किंवा एक जरी लेटर आहे तर त्या लेटर मध्ये नंबर ऑफ डॉट्स असतात. सेम तेच डिझाईन किंवा तीच कन्सेप्ट इकडे यूज केली आहे. नंबर ऑफ पिक्सेल्स असतात, ते पिक्सेल्स इकडे यूज करतात आणि त्याच्यातून हे डिफ्रॅक्शन स्ट्रक्चर क्रिएट केलं जातं. आणि तो प्रत्येक पिक्सेल जरी डिफरंट असला तरी तो एका डिझाईन मध्ये एका शेप मध्ये क्रिएट केलेत ते नंबर ऑफ पिक्सेल्स. त्याच्यामुळे ते एकच इमेज तिथे दिसते आपल्याला. नंबर ऑफ ते पिक्सेल जे आहेत ते प्रत्येक सेपरेट आहे त्याच्यातलं. जसं हाफटोन इमेज असते सेम तसंच इकडे असतं डिफ्रॅक्शन स्ट्रक्चर मध्ये. समजलंय? आणि आता नेक्स्ट आहे पोस्टप्रेस सिक्युरिटी फीचर्स आहेत. डिझाईन पोस्टप्रेस सिक्युरिटी फीचर्स, त्याच्यामध्ये आहे मायक्रो फॉईल स्टॅम्पिंग. तर हे मायक्रो फॉईल स्टॅम्पिंग हे तर आपण इफेक्ट बघितलाय फॉईल स्टॅम्पिंगचा, किंवा याला फॉइलिंग पण म्हणतात. आवाज येतोय ना माझा? येस सर, येतोय. तर याला फॉइलिंग म्हणतात आपल्याला माहितीये. पण मायक्रो फॉइलिंग म्हणजे हे जे दिसतंय याच्यावर काहीतरी लिहिलेलं दिसतंय बघा, तर याला म्हणतात मायक्रो फॉइलिंग. अगदी जे म्हणजे डोळ्यांनी बघितलं, जसं आपण मायक्रो लाईन बघितलं होतं, तर मायक्रो लाईन मध्ये दिसताना ती एक लाईन दिसते आपल्याला, पण जर जवळ किंवा मॅग्निफाइंग ग्लासने किंवा मायक्रोस्कोपच्या अंडर बघितलं तर त्या लाईन मध्ये पण काहीतरी लेटर्स लिहिलेले असतात. सेम तसंच हा आहे पोस्ट प्रेसचा फीचर आहे. पोस्ट प्रेस म्हणजे प्रिंटिंगच्या नंतर फिनिशिंग ज्या प्रोसेस करतात, प्रिंट फिनिशिंग मध्ये बघितलंय तुम्ही, तर त्या फिनिशिंगच्या प्रोसेसमध्ये फॉईल स्टॅम्पिंग नावाचा एक प्रोसेस असते. तर त्या फॉईल स्टॅम्पिंग मधली पुढची लेवल आहे मायक्रो फॉईल स्टॅम्पिंग. तर हे सिक्युरिटी फीचर म्हणून यूज केलं जातं. जनरली आपण प्रिंटिंग फील्डचे असल्यामुळे आपल्याला माहिती आहे फॉईल स्टॅम्पिंग काय असतं. पण एखादा कॉमन मॅन जर आला तर त्याला माहित नाहीये, त्याला तो इफेक्ट दिसतो की इथं गोल्डन कलरचं काहीतरी आहे, पण त्याच्याच मध्ये जर आपण मायक्रो फॉईल स्टॅम्पिंग जर ऍड केलं तर ते अजून एक सिक्युरिटी फीचर होतं जे इम्प्रूव्ह करतं त्या डॉक्युमेंटला, त्या डॉक्युमेंटच्या सिक्युरिटीला इम्प्रूव्ह करतं. म्हणून मायक्रो फॉईल स्टॅम्पिंग म्हणजे एका शेप मध्ये किंवा एका लाईन मध्ये ते जे जसं मायक्रो टेक्स्ट होतं सेम तसं मायक्रो टेक्स्ट इकडे पण यूज करायचं. जसं मायक्रो लाईन मध्ये मायक्रो टेक्स्ट होतं तसं फॉईल स्टॅम्पिंग मध्ये मायक्रो फॉईल स्टॅम्पिंग म्हणजे मायक्रो टेक्स्ट इकडे पण यूज करायचा. तर याच्यासाठी असं इन्स्ट्रुमेंट असतं, याला हे इक्विपमेंट आहे. जसं स्टॅम्पिंग साठी आपण ती एक प्लेट यूज करायचो, ती मेटलची एक प्लेट असायची आणि त्याच्यावर ती वरच्या बाजूने एक गोल्डन किंवा सिल्वर फॉईल त्याच्यावर लागायची आणि मग ती प्रेस झाल्यानंतर त्या फॉईल वरचा जो मॅटर आहे तो सबस्ट्रेट वर जायचा. सेम तसंच, फक्त ती जी प्लेट होती ती ज्याच्यावरचा आपल्याला मॅटर तिकडे ट्रान्सफर करायचंय, तर ती प्लेट खाली हिटिंग बॉक्सला अटॅच केलेली असते. म्हणजे हीच प्लेट आहे सपोज, ती खाली हिटर बॉक्स आहे, त्या हिटर बॉक्स मधून टेम्परेचर याला येते आणि टेम्परेचर याच्यावरचं टेम्परेचर त्या फॉईलवर जातं आणि फॉईल मध्ये असं काही एलिमेंट असतात, पावडर असतात, की त्याला जेव्हा टेम्परेचर जास्तीचं मिळालं की तो टेम्परेचर मुळे काय होतं तिथून सेपरेट होतो फॉईल पासून आणि जो सबस्ट्रेट आहे त्याला अटॅच होतो लगेच पुढे. त्याच्यामध्ये बाइंडर पण असतो. तर ती टॅन पावडर असते, TAN टॅन पावडर म्हणून असते. तर ती टॅन पावडर त्या फॉईल स्टॅम्पिंग मध्ये त्या फॉईल मध्ये यूज केली जाते. तर त्याची जी प्लेट आहे जी गरम होते तर ती गरम अशी असते. ती जी प्लेट आहे तिचं डिझाईन असं असतं. तर हे याच्यावर बघितलं आपण तर अगदी मायक्रो लेवलला तो डिझाईन केलेला आहे पॅटर्न आणि हा मायक्रो पॅटर्न ट्रान्सफर होणार आहे नंतर त्या सबस्ट्रेटवर.
हे बघा, सपोज हा टेक्स्ट आहे, हा नॉर्मली आपली जी टेक्स्टची साईज असते 12 पॉईंट 14 पॉईंट तेवढीच साईज आहे ही टी ची, बाहेरच्या टी ची, आणि त्याच्या आतमध्ये पण काहीतरी टेक्स्ट आहे, हा तो टेक्स्ट, याला मायक्रो टेक्स्ट म्हणतात. तर असं ते इक्विपमेंट असतं किंवा अशी ती प्लेट असते आणि ही फॉइलिंग मध्ये यूज करतात आणि त्याला म्हणतात मायक्रो फॉइल स्टॅम्पिंग. काही वेळेला हा मायक्रो फॉइल स्टॅम्पिंग चा जो इफेक्ट आहे हा एम्बॉसिंग सोबत पण यूज केला जातो, ज्याच्यामुळे तो अजून जास्त सिक्युरिटी त्याला प्रोव्हाइड होते. म्हणजे फक्त जो काउंटर फिटर आहे त्याला फक्त मायक्रो फॉइल स्टॅम्पिंग नाही करायचं, तर त्याला एम्बॉसिंग पण तसंच करायचं, म्हणून त्याची सिक्युरिटी अजून जास्त इन्क्रीज होते. याच्यामध्ये बघा, या डॉक्युमेंट मध्ये हे इथं मायक्रो फॉइलिंग आहे, इकडे मायक्रो फॉइलिंग आहे, हे जे गोल्डन कलरचं दिसतंय मायक्रो फॉइलिंग आहे, इकडे हे मायक्रो फॉइलिंग आहे. समजतंय का? Yes, sir. The microfoil stamping process embeds the feature into the substrate and can create a tactile म्हणजे critical effect to the image, जो इझिली काउंटरफिट नाही करू शकत असा इफेक्ट त्या इमेज मध्ये क्रिएट करायचा, याला म्हणतात मायक्रोफॉइल स्टॅम्पिंग. फॉइल कॅन बी कंबाइंड विथ कॉम्प्लेक्स एम्बॉसिंग डाईज, म्हणजे हे जे फॉइल आहे मायक्रोफॉइल स्टॅम्पिंग आहे हे बऱ्याच वेळा कंबाईन केलं जातं एम्बॉसिंग सोबत टू पर्सनलाइज अँड ऍड हायर लेवल ऑफ सिक्युरिटी टू द स्टॅम्प इमेज. जेव्हा आपण एम्बॉसिंग करतो तेव्हा ते स्टॅम्पचा इफेक्ट येतो तिथं, आणि प्लस फॉइल मध्ये पण तो स्टॅम्पचा इफेक्ट दिल्यानंतरच फॉइलिंग होतं, त्याच्यामुळे त्याची सिक्युरिटी अजून जास्त एनहान्स होते, इम्प्रूव्ह होते. द फ्लॅट स्टॅम्पिंग टूल म्हणजे हा टूल, हा फ्लॅट स्टॅम्पिंग टूल आहे, is designed for the micro elements on stamping design. It is so fine that gives an actual holographic look to a non-holographic foil and is often used to make products counterfeiting proof as it makes the product genuine. म्हणजे हा बऱ्याच वेळा होलोग्राफीचा जो इफेक्ट असतो तो इफेक्ट याच्यामुळे मिळतो, या मायक्रोफॉइल स्टॅम्पिंग मुळे, कारण ते गोल्डन कलरचं आहे, काही वेळेला सिल्वर कलरचं असतं, तर तो इफेक्ट पण आपण देऊ शकतो, ज्याच्यामुळे आपलं जे जेन्युइन डॉक्युमेंट आहे ते प्रिझर्व राहू शकतं किंवा प्रोटेक्टेड राहू शकतं. द फॉलोइंग आर 3 टाइप्स ऑफ फॉइल्स यूज फॉर मायक्रोफॉइल स्टॅम्पिंग. 3 टाइपच्या फॉइल या मायक्रोफॉइल स्टॅम्पिंग मध्ये यूज केल्या जातात. पहिली आहे ट्रान्सपरंट फॉइल. They are used as lamination to encapsulate data and photographs to provide evidence of tampering, sometimes incorporating UV reflective properties. For example, identity documents, university certificate. काही सर्टिफिकेट मध्ये ट्रान्सपरंट फॉइल यूज केल्या जातात. त्या फॉइलवर काहीतरी प्रिंटेड तर मॅटर असतो, पण ती फॉइल आपल्याला ट्रान्सपरंट फॉर्म मध्ये दिसते, तर ती मायक्रोफॉइल स्टॅम्पिंगच असतं, फक्त ट्रान्सपरंट फॉइल असल्यामुळे ते आपल्याला गोल्डन किंवा सिल्वर कलरचा नाही दिसत, ट्रान्सपरंटच दिसतो. तुम्ही काही वेळेला ते असे लेबल्स बघितले असतील, गोल सर्क्युलर शेप मध्ये असतात, ते लेबल आपण काढू पण शकतो तिथून, पण मग ते टॅम्पर प्रूफ म्हणून यूज केलं जातं. नेक्स्ट आहे मेटॅलिक फॉइल्स. मेटॅलिक फॉइल्स आपण बघितल्यात. दीज आर यूज टू प्रोटेक्ट द सबस्ट्रेट अगेन्स्ट डुप्लिकेशन. म्हणजे जनरली जे जेन्युइन प्रोडक्ट असतात तिथं किंवा काही वेळेला वॉरंटी कार्ड मिळतं आपल्याला, त्या वॉरंटी कार्डवर एक गोल्डन कलरचा सील असतो त्या कंपनीचा, तर तो गोल्डन कलरचा सील जसा कशाने तयार करतात तर तो असतो मेटॅलिक फॉइलचा यूज करून फॉइल स्टॅम्पिंगने. तर ती फॉइल स्टॅम्पिंगची प्रोसेस असते, तर ते डुप्लिकेशन होऊ नये किंवा काउंटर फिटिंग होऊ नये, फोर्जरी होऊ नये
म्हणून ते यूज केलं जातं. द हाय रिफ्लेक्टिव्हिटी अँड ब्राईट शायनी फिनिश आर मच हार्डर टू रिक्रिएट डिजिटली. याच्यामध्ये काय येतं, टॅक्स रिसिप्ट येतात, लायसन्स येतं आणि वर्कचं परमिट असतं. त्याच्यासाठी हे मेटॅलिक फॉईल यूज केलं जातात. आणि तिसरं आहे जे आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, होलोग्राफिक फॉईल. जी होलोग्राफ जो असतो त्या होलोग्राफी फॉईलमध्ये जो सबस्ट्रेट यूज केला जातो तर तो असतो होलोग्राफिक फॉईल. These can create light diffractive features. जे जसं आपण डिफ्रॅक्शन स्ट्रक्चर बघितलं तर ते स्ट्रक्चर ह्या होलोग्राफिक फॉईल मध्ये यूज केलेलं असतं. दॅट चेंज कलर अँड appearance which makes accurate copying or simulation very difficult. म्हणजे ज्याच्यामुळे होलोग्राफिक फॉईल जर आपण यूज केली तर काउंटर फिटिंग करणं डिफिकल्ट होऊन जातं. टॅक्स साठी जे स्टॅम्प यूज करतात त्या स्टॅम्प मध्ये हे होलोग्राफिक फॉईल यूज केल्या जातात. चेक मध्ये असते, बँकचे ड्राफ्ट जे असतात त्याच्यामध्ये असते. समजलंय? लिहायचंय का? कुठपर्यंत झालं होतं लास्ट लेक्चरला? इथून स्टार्ट करायचे का? लास्ट लेक्चरला कुठपर्यंत झालं होतं?